नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आज काय झालेलं आहे ना, माझा भाऊ गेलेला आहे एका गाडीमध्ये आम्हाला आणायची गाय. आणि ध्रुवला असं वाटतंय का त्या गाय आणायला गेलेले आहे आणि त्याला गाय आणायला जायचं होतं. तर शाळेचा टाईम झालेला आहे आणि ध्रुवने शूज वगैरे काढून टाकलेले, सर्व तयारी झाली होती त्याची. शूज वगैरे काढून टाकले आणि आता रुसून बसलेला आहे तो. आणि शाळेत नाही यायचं म्हणतोय. आता बघू 5-10 मिनिटात निघतो का नाही. काय वाटतं दादा, तुला येईन का नाही तो शाळेत? तो काय जाईन, गाय आणायला जायचं होतं त्याला. पण ते दावण आणायला गेले, गाय आणायला नाही गेले ना. काय बनवलेलं आहे ध्रुव आता? हे वखर बनवला, बाजरीचे ते ताटं जे असतात त्याच्यापासून वखर बनवलेलं आहे. आणि आज घरी राहून कसं वाटतंय तेव्हा रुसला. असं आहे ध्रुवची सिस्टीम. या दाद्यामुळं घरी राहिलेला आहे तो मुळात. मी काही नाही गेलो. मग त्याला काय आणायला आपलं आणायला जायचं होतं म्हणून. का बरं नाराज आहे तू? का बरं शाळेत न्यायचंय तुला? हा, तर फायनली ध्रुव आलेलाच नाहीये, कारण की त्याला गाय आणायला जायचं होतं. मी तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो का बरं आलेला नाही. त्याला गायच आणायला जायचं होतं. आम्ही नवीन गाय घेतलेली, त्याची पण माहिती देतो का घेतलेली हेही सांगतो. आता बघा, इथं तीर्थ आलेला आहे, रुची आलेली आहे आणि दादा आलेला आहे. दादा काय झालं होतं, काल पाहुण्याची तिथं गेला होता माझ्या मामाची. तर माझ्या मामाचं ऑपरेशन झालेलं आहे, तिथं गेला होता. तिथून त्याला भरपूर पैसा भेटलेला आहे. तर हा 100 रुपयाची नोट आहे, माझ्याकडे दिली होती. पण ध्रुवनं आल्यामुळं तो गाडीवर बसून आला आणि आता आम्हाला दुकानात जायचं आहे. दुकानात जाऊन त्याला पुढे घ्यायचंय. 700 भेटले. 700 रुपये भेटले. वा 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 वा. दिले 200 माझ्याकडे. मग 200च काय केलं तू काल? काल 100चं एक फंट आणला आणि हे 100चा एक फंटा आणला काल आणि 100 रुपये बाकी त्याच्या अजून. काय आणले होते? कोण आणले होते? आता हे तिघांचे डब्बे मी तुम्हाला कधी डब्बा नाही दाखवलेला आहे. आज डब्याला दाखवतो काय, कारण ध्रुवचा एक आज डब्बा हे नाही, तीर्थाचा नाही दाखवायचा आहे. बटाट्याची चटणी दिलेली आहे. खालून धर त्याला, तिथे खालून धर दिदे, या डब्याला खालून धर. आणि चपाती आहे आणि तीर्थाचा डब्बा वेगळा आहे आज थोडा. हे बघा, तीर्थला दिलेले मेदूवड्याचं पीठ होतं, त्याचं भज्या टाईप करून दिलेलं आहे. आणि हे साबर दिलेलं आहे. खाऊन दाखवतोय माणूस, लगेच पाहून घ्या आपल्याला. आणि द्या, ठेवून द्या. म्हणजे पाटाला पाणी आलेलं आहे सध्या, रोटेशन आलेलं आहे. हा कदाचित सेकंड लास्ट रोटेशन असेल, याच्यानंतर एक आलं तर येईल. तर चला जातो तर मी घरी. रुची आणि तीर्थला मी सोडलेलं आहे शाळेमध्ये. आणि दाद्यानी मोक्कार खरेदी केलेली. दाखव दादा काय काय घेतलेलं आहे. हा एक पुडा घेतलेला आहे 30 रुपयाचा आणि हा एक घेतलेला आहे 30 रुपयाचा. असे 60 रुपयाचे 2 पुडे घेतलेले भाऊनी, जे की मला बिलकुल आवडले नाही. पण पर्याय नाही, त्याचे पैसे होते. आता मामाच्या घरून त्यालाच भेटले होते, त्याच्याच पैसे होते. आपण काय करणार आहे. मी नाश्त्याला बसलेलो आहे, पोरांना सोडून आलो, घरी आलो, नाश्ता करतोय. सांबार आहे आणि उडीद वडे, मेदूवडे पण म्हणू शकता तुम्ही, फक्त शेप वेगळा आहे. तर ही गाय घेतलेली आम्ही, समोर बघू शकता तुम्ही. दादा घेऊन चाललेला आहे आता तिला घरी. आणि ह्या पिकअपमध्ये आणली होती, जे गावातलाच होता आमच्या. आणि गाय एकदम गरीब आहे बरं का. ही जवळपास थोडीशी जर्सीमध्ये येते, गावरान प्लस थोडीशी जर्सी आहे. 20 ते 25% जर्सीमध्ये मॉडेल ही. आणि 15 ते 20 दिवसामध्ये ही जनेल आणि दूध द्यायला लागेल. तर आता ही गाय का घेतली आणि कितीला घेतली, तर पहिलं उत्तर देतो मी की ही जवळपास आम्ही 25,000ला घेतली. आणि का घेतली याचं कारण असं आहे का आमच्याकडं सध्या एक गिर गाय आहे. आमच्याकडं पहिल्या 3 गिर गायी होत्या, आता सध्या एकच आहे. आणि ती भरपूर दिवसापासून राहत नाही आहे, म्हणजे गाभण राहत नाही आहे. डॉक्टर कडून पण भरून बघितली, त्यांनी पण तसाच इश्यू येतोय. आणि गोऱ्याकडून पण हे करून बघितलं, त्यांनी पण तसाच इश्यू येतोय. म्हणून आता ही गावरानवर मूव झालेलो आहे. पहिली पण आमच्याकडे एक गावरान होती, पण ती आमच्या खुट्यावरच मेली होती, म्हणजे म्हातारी झाल्यानंतरच मेली होती. त्याच्यानंतर आम्ही गावरान गायच नव्हती, गिर गायच होती. पहिली पण एक गिर गाय आणि गावरान असं कॉम्बिनेशन राहत होतं. तर आता गिरचा प्रॉब्लेम काय आहे ना, मला नाही माहीत काय होतं आपल्या साईडला,
शक्यतो त्या गाभणच राहत नाही. मग एक पर्याय असतो की त्यांना ते राजस्थानी लोक जे राहतात गिर गायवाले त्यांच्याकडे घेऊन जायचं, त्या साईडला राहतात त्या. आणि दुसरी गोष्ट काय होती ना, तर त्या सुका चारा किंवा ओला चारा जे काही असेल ते भरपूर खाता आणि तब्येत खूप जास्त होती गिरगाईंची. तर त्याच्यामुळं त्यांना प्रॉब्लेम येतो. आता ही एक गिरगाय आम्ही त्याच लोकांकडून घेतलेली आहे. पण माहीत नाही अजून तिला काय इश्यू येतो. सध्या तर इश्यू येतोय तिला, पण अजून किती असेल माहीत नाही. त्याच्यामुळं ही एक गाय घेऊन टाकली, जी दुधालाही चांगली आहे आणि गरिबं पण भरपूर आहे. लहान मुलं वगैरे सोडू शकता. आता ही समोर जी कारोड दिसते ना तुम्हाला गावरान, तर ती कारोड आहे ना, माझ्या वडिलांनाही एकदा मारलं होतं तिने. जेव्हा लहान होती तेव्हा मलाही मारलं होतं. तर भरपूर प्रॉब्लेम देते ही. माहीत नाही आता पुढे जाऊन काय करते ती अजून. तिला तुम्ही धरूच नाही शकत डायरेक्ट मारते ती. तर हा एक प्रॉब्लेम हिचा. त्याच्यामुळे या कारोडवर पण आम्ही जास्त डिपेंड नाही राहू शकत. आणि गीर गाईचा आता प्रॉब्लेम सांगितला म्हणून आता ही नवीन गाय घेतलेली आहे आणि शक्यतो ही प्रॉब्लेम देणार नाही असं वाटतंय आम्हाला. आता बघू भविष्यात काय होतं. गीर गाईचं दूध वगैरे खायला एकदम भारी असतं, तुपही भरपूर होतं, पण त्यांचा हा इश्यू असतो. म्हणून आता ही आम्ही आपली गावरान गाय घेतलेली आहे. 20% 25% जर्सी म्हणू शकता तुम्ही तिला. 100% 100% जर्सी नाही आहे ती. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.